नमस्कार मंडळी, मी माधवी आपलं पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत चटपटीत असं ओल्या हळदीचं झटपट बनणारं लोणचं. ओली हळद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ओल्या हळदीमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात. त्याचे काय आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेऊया. तर ओल्या हळदीमध्ये कर्क्युमिन असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संसर्गजन्य रोगांशी लढण्यास मदत होते. संधिवाताच्या त्रासात, सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास ओली हळद अत्यंत प्रभावी ठरते. ओली हळद पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत होते. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ओल्या हळदीमुळे त्वचेला नैसर्गिक अशी चमक मिळते. इत्यादी फायदे ओल्या हळदीत असतात. तर आता इथे आपण साहित्याकडे बघूया. तर इथे मी हळद घेतलेली आहे, तसेच हिरव्या मिरच्या, लिंबू घेतलेला आहे, त्यानंतर मोहरी, सौंफ, मेथी दाणा, त्याच्यानंतर जिरे इत्यादी साहित्य इथे घेतलेले आहे मी. तर आता ओली हळद मी आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. तर आता याची साल काढून घेऊया. ओली हळद खाणे खूप चांगलं आहे. ते डायरेक्ट खाल्ल्या जात नाही, तर आपण इथे लोणचं बनवून जेवणात खाऊ शकतो. तर आता इथे मी उभे असे थोडे लांबट तुकडे करते. तुम्ही पाहिजे असल्यास किसून सुद्धा लोणचं बनवू शकता. तर या प्रकारे मी सगळं हळद कापून घेते. खूप छान लागते लोणचं, नक्की एकदा ट्राय करा. तर आता इथे हळद कापून झालेली आहे. तर आता मिरची सुद्धा आपण कापून घेऊ. मिरचीला सुद्धा उभंच कापायची आपल्याला. मिरची कापून झालेली आहे. आता आपण लसूण सुद्धा कापून घेऊया. तर लसूण सुद्धा आपल्याला उभाच कापायचं आहे. तर या प्रकारे लसूण सुद्धा कापून झालेला आहे. सगळं एकत्रच टाकून घेतलंय मी इथे एका परातीमध्ये. तर आता आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे. त्यामध्ये मोहरी घेतलेली आहे मी इथे, छोटी वाटी, अर्धी वाटी मोहरी. तर मोहरी परतून घेऊया. तसेच त्यामध्ये मेथी दाणा, जिरे आणि सौंफ टाकून मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे परतून झालेलं आहे. एका परातीमध्ये काढून घेणार आहे, थंड होण्यासाठी ठेवते. तर थंड झालेलं आहे. मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते आणि याची आपल्याला थोडीशी जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे. तर हा लोणच्याचा मसाला तयार आहे आपला, तो फक्त जाडसर. तर गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. त्यामध्ये 1 वाटी मी इथं तेल घेतलेलं आहे, पल्ली तेल. त्यामध्ये मी हिंग टाकून घेते. गॅस बंद करून घेतलेला आहे. तेल गरम झालेलं आहे आपलं. तसेच त्यामध्ये 1 चम्मच मी तिखट टाकलेला आहे. फिरून घेतलेला मसाला, लोणची मसाला. तर धने पावडर टाकून घेते 1 चम्मच. चवीनुसार मीठ. ते आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. मसाल्याला लगेच नाही टाकायचं गरम असताना. तर आता थंड झालेला आहे मसाला. तर हळदीच्या तुकड्यांमध्ये टाकून घेऊया. तर मस्तपैकी एकजीव करून घेऊया, फिरून घेऊ. मसाला सगळीकडे लागला पाहिजे असं. तर आता याला आंबट चव यावी म्हणून आपण लिंबू टाकणार आहोत. लिंबू कापून घेते आणि याचा लिंबाचा रस पिळून घेऊया. तर इथे मी 2 लिंबाचा रस टाकलेला आहे यामध्ये. पुन्हा फिरून घेऊया. तर तयार आहे आपलं भरपूर आरोग्यवर्धक तसंच झटपट तयार होणारं ओल्या हळदीचं लोणचं. तर हा व्हिडिओ पुन्हा बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.